हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत। या किचन टिप्स तुम्ही रोजचे स्वयंपाक बनवताना वापरल्या तर स्वयंपाक उत्तम प्रकारे बनेल आणि सर्वजण तुमचे कौतुक करतील। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। कोळंबीचा, कोणत्याही माशाचा किंवा सीफूडचा वास दूर करण्यासाठी प्रथम ते मीठ आणि लिंबाच्या रसात मॅरिनेट करा आणि 15 ते 20 मिनिट तसेच राहू द्या। नंतर स्वच्छ पाण्याने धुवा। जर तुम्हाला मासे एका दिवसापेक्षा जास्त काळ ठेवायचे असतील तर मासे स्वच्छ करून त्यावर मीठ, हळद आणि व्हिनेगर याचे मिश्रण लावून फ्रीजमध्ये ठेवा। कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही, तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे, म्हणजे दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल आणि कोशिंबीर खूप वेळ घट्टसर तशीच राहील। एखाद्या वेळेस आपण हॉटेलवरून भाजी आणतो आणि त्यामध्ये खूप जास्तीची तरी किंवा तेल असते, ते खाल्ले जात नाही आणि चमच्याने काढल्यास चमचा खूप तेलकट होतो, म्हणून फ्रीजमधून थोडासा बर्फ घेऊन भाजीवर बर्फ फिरवावा, म्हणजे भाजीची तरी बर्फाला चिकटते आणि भाजीमधले तेल कमी होते। सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा फळे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू खावे, कारण आपण रिकाम्या पोटी जे खातो त्याचा आपल्या शरीरावर सर्वात जास्त फायदा किंवा तोटा होतो, म्हणून साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी खावे, त्यामुळे आपले आरोग्य आणि तारुण्य टिकून राहते। कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे, त्यामुळे काचेच्या वस्तू छान अशा चमकतात। कधी कधी घरात जास्तीचे खोबरे आणले जाते, ते साठवण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत किंवा किसून घ्यावे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे, नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या कडक उन्हामध्ये वाळवावे, म्हणजे खोबरे खवट होत नाही। इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी, म्हणजे भांडी खराब होत नाहीत। जर तुमच्याकडे खूप जास्त गवती चहा असेल तर त्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून निथळून घ्यावे, थोड्या वेळाने लगेच बारीक कापून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी। तयार झालेल्या पानाची पावडर एका हवाबंद भरणीत भरून ठेवावे। आपण ही पावडर भरपूर दिवस चहा मध्ये टाकण्यासाठी वापरू शकतो। पालेभाज्या चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात, जर चिरल्यानंतर धुतल्या तर त्यातील पोषक द्रव्ये कमी होतील। थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून इडलीच्या मिश्रणात टाका। कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगले तापल्यानंतर गॅस बारीक करावा। सर्वप्रथम मोहरी तळतळल्यानंतर जिरे टाका। जिरे मोहरी सोबत टाकली तर जिरे जळून जाते। मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळून नंतर परतायला टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित शिजल्यानंतरच थोडं पाणी शिंपडा, त्यामुळे भाजी कडवट होत नाही आणि छान लागते। इडलीचे बॅटर शिल्लक राहिले असेल तर आंबट होऊ नये म्हणून त्यामध्ये खायचं विड्याचं पान टाका, त्यामुळे बॅटर आंबट होत नाही। पुदिना व कढीपत्त्याची पाने वाळवून त्याची पावडर करून साठवून ठेवावी। जेव्हा कढीपत्ता किंवा पुदिना नसेल तेव्हा ती पावडर भाजीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थात वापरावे, त्यामुळे पदार्थाची चवही वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम असते। प्रत्येक भाजी किंवा खिचडीमध्ये थोड्या प्रमाणात अद्रक वापरल्यास अन्नाचे पचन लवकर होते, फक्त जास्त प्रमाणात वापरू नये, त्यामुळे शरीरात उष्णता देखील वाढू शकते। सलाड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा। भाज्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आवडत्या आकारामध्ये कापता येतील। भाजीत तिखट अधिक पडल्यास भाजीमध्ये तूप टाकल्यास तिखटपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो। कारल्याची भाजी बनवताना कारले चिरल्यानंतर त्यात हळद आणि मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे। 10 मिनिटांनंतर त्याला सुटलेले पाणी व्यवस्थित पिळून काढावे, नंतरच भाजी करावी। लाल मिरची दळण्यापूर्वी अगोदर मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा, त्यामुळे मिरचीचा रंग वर्षभर लाल राहील।
अशाच प्रकारे किचन टिप्स पाहण्यासाठी स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.